माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार असतील, या सर्वांनी त्यांना उमेदवारी दिली आणि ते निवडून येतील आणि महायुतीमध्ये परत एकदा भगवा फडकला. मागचे 5 वर्ष या संभाजीनगरच्या जनतेला लोकसभेचा खासदार कोणी माहीत नव्हता आणि त्यांच्या माध्यमातून कुठलंही विकासाचं काम झालेलं नाही. दारू विकणारे म्हणून आपल्यावर खूप म्हणजे आरोप झाले. आपल्या दारू विकणारे उमेदवारावर आरोप जरी झाले असले तर त्यांचा तो व्यवसाय होता. गद्दार म्हणून पण पर्सनल गोष्ट त्यांची होती. गद्दार म्हणून त्यांना चिडवलं. पण खरे गद्दार कोण होते? खरे गद्दार म्हणजे महायुतीच्या माध्यमातून 2019 साली महायुतीला निर्णय दिला होता आणि त्यानंतर महायुतीचं सरकार इथं बनलं पाहिजे होतं. पण मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी अख्खा शिवसेना पक्षच काँग्रेसला भिडला. भारतीय जनता काँग्रेसला भिडला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळाला आणि म्हणून चंद्रकांत खैरेचा पराभव झाला. कारण इथली जनता हिंदुत्ववादी आहे आणि हिंदुत्ववादी जनता असताना सुद्धा त्यांनी त्यांच्याबरोबर म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर युती केली म्हणून त्यांना ते नडलं. फडणवीस साहेबांनी भाजपवरती पक्ष फोडल्याचा आरोप झाला आणि त्या सहानुभूतीचा यांना फायदा होईल. पक्ष वगैरे कोणी फोडून कोणी लहान नाही आहे. प्रत्येकाला आपापलं फ्युचर कळतं. त्यांना म्हणजे ओरिजिनल शिवसेना बरोबर काम करत नाही. माननीय बाळासाहेबांचे विचार जनतेपर्यंत जात नाहीत असं ज्यावेळेस शिंदे साहेबांना वाटलं त्यावेळेस त्यांनी मेजॉरिटीने म्हणजे जास्तीत जास्त आमदार, जास्तीत जास्त खासदार, जास्तीत जास्त पदाधिकारी यांना घेऊन ते भाजपबरोबर आले आणि तीच ओरिजिनल शिवसेना आहे. धनुष्यबाण कुणाकडे आहे? त्यांच्याकडेच आहे. मग त्यांची तीच ओरिजिनल शिवसेना कोर्टाने सांगितलंय. म्हणून पक्ष फुटलेला नाही आहे. उलट सत्तेसाठी उद्धव शिवसेना ही काँग्रेसबरोबर गेली, राष्ट्रवादीकडे गेली. हिंदुत्वाचे विचार त्यांनी सोडले आणि हिंदुत्ववादी विचार त्यांनी सोडून आज चंद्रकांत खैरेला परत पराभवाला समोर जावं. औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर केल्यामुळे आपल्याला फायदा झाला असं वाटतं? 100%. मग 1988 पासून आमची मागणी होती की तर संभाजीनगर नाव असं व्हावं. ते झालं नाही आणि आत्ता म्हणजे मागच्या काही महिन्यापूर्वी छत्रपती संभाजीनगर झालं आणि ह्याचा फायदा इथल्या जनतेच्या मागणी मान्य केली म्हणून नक्कीच झाला. शहर जिल्ह्याने भरभरून आपल्याला मतदान दिलेलं आहे. आता शहर जिल्ह्यासाठी काय आपल्या पुढील योजना असतील विकासाच्या? शहर जिल्हा असो का ग्रामीण जिल्हा असो दोन्ही ठिकाणी कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलं आणि आमची एकच त्यांच्याकडे सर्वांकडे हे आहे की या भागातील जनता जनार्दनची सेवा करणं, त्यांच्या अडीअडचणी समजून घेणं आणि त्यांना मदत कशी करता येईल त्यासाठी काम करणं हे आमचं काम. मतांचं विभाजन जे आहे या ठिकाणी होणं अपेक्षित होतं. मात्र खैरे डायरेक्ट 3 नंबरला गेलेले आहेत. खैरेंना एकदा रिटायर केलं होतं जनतेने. खरं तर त्यांनी परत रिटायर झालं तर इलेक्शन लढायला नको होतं. आता एकदा त्यांना माहित आहे एकदा ऑफिस झाल्यानंतर परत इथं कारण काही कामच केलं नव्हतं ना. 20 वर्षामध्ये कुठल्या प्रकारचं खैरेंचं काम नव्हतं. त्यांना दाखवण्यासाठी आम्ही वारंवार सांगत होतो एक काम दाखव चंद्रकांत खैरेंनी 20 वर्षात केलं नाही. जनतेने परत त्यांना नाकारलंय. आता त्यांना आम्ही सजेशन देणार आहोत हिमालयचं आहे ना. पण त्यांनी यज्ञ केले आणि त्यांना कॉन्फिडन्स होता. दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. अध्यात्म महत्वाचंच आहे. फक्त अध्यात्म करून जमत नाही. तुम्हाला जनतेमध्ये जाऊन जनतेची कामं करावं लागेल आणि जनतेच्या कामाबरोबर तुम्हाला अध्यात्म म्हणजे देवाची आशीर्वाद पाहिजे. ते फक्त अध्यात्म करतायत. देवदेव करून चालेल का? त्याच्यावर कामही केलं पाहिजे. काम करून चालणार नाही. माझा त्यांना मैत्रीचा सल्ला आहे. तुम्ही सत्यांना निधी देता, देवदर्शन करता त्याबद्दल अभिनंदन. त्याचबरोबर जनतेची काही कामं केली पाहिजेत. आता त्यांचं वय पण झालंय. सदाच घ्यावं त्यांनी राजनीती. मंत्री अतुल सावे सुद्धा आहेत. तुम्ही प्रचंड फिरले, सकाळपासून तुम्ही कामात होते. आता मात्र विजय झालेला आहे. शहरातील कुठल्या प्रमुख मुद्द्यांवर तुम्ही फोकस करणार? बेसिकली आम्ही 2 वर्ष खैरे स्वतः म्हणले होते मी जर पडलो तर मी हिमालयात जाईल. आम्ही तेच म्हणतो की तुम्ही कधी जाता सांगा आम्ही वाटेत जाऊ. आता वाटा लावणार का तुम्ही? आता वाटा लावणार का सर? एकच. धन्यवाद. चला पत्रकार म्हणून मामा